नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज एक आपण पारंपरिक डिश बनवणार आहोत आणि त्या पारंपरिक डिशचं नाव आहे सुरनळी. सुरनळी म्हणजे स्वीट डोसा. आणि तो बनवण्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ 5 ते 6 तास भिजवलेले आहेत. तांदूळ आणि उडदाची डाळ ही वेगवेगळी भिजवलेली आहे 5 ते 6 तास. अर्धा कप दही घेतलेला आहे. 1 मुठभर पोहे घेतलेले आहेत आणि कपाच्या मापाने मोजले तर ते 1/3 आहेत. 1 सुका खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. गूळ घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे. आपण सुका खोबरा खिसून घेणार आहोत आणि वेलचीची पावडर बनवून घेणार आहोत. आता ही जी भिजवलेली डाळ आहे त्याच्यामध्ये आपण हे घेतलेले पोहे आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे दही घालून हे अर्धा तास भिजवणार आहे. हे अर्धा तास आपण भिजवून ठेवायचे आहेत मिक्स करून. त्याच्यामध्ये आता मी तांदूळ घेतले जे आपण भिजत ठेवले होते ते, आणि दह्यामध्ये उडदाची डाळ, पोहे आणि अगदीच पाव चमच मेथी दाणे घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमच मी खोबरं घेतलं आहे चवीप्रमाणे, अर्धा चमच गूळ घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि अगदीच पाव चमच अशी हळद घेतलेली आहे. आणि हे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये फक्त अगदी वाटण करण्यापुरतं अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता हे मी मिक्सरमधून काढून आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे. डोशासारखं जास्त पातळ नाही आहे, व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण त्याच्यासाठी लागणारं सारण आपण तयार करून घेऊया. सारण तयार करण्यासाठी मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमच साजूक तूप घालते. साजूक तूप आपण बनवलेलं आहे, तुम्ही रेसिपी पाहू शकता व्हिडिओजवर. त्याच्यासाठी कोमल किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आणि सर्व रेसिपी पहा. आता मी हे जे साजूक तूप टाकले त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकते. गूळ थोडं वितळलं की मग आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया. गूळ वितळलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं टाकते आणि वेलची पावडर. आपण छान असं मिक्स करून घेऊया. त्याचं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे छान तयार झाले. आता मी गॅस बंद करते. पॅन ठेवलेला आहे. आपण आता सुरनळी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी तेल टाकते. सुरनळी हा पण एक पारंपरिक पदार्थ आहे आणि ह्याला गोड डोसा असंही म्हटलं जातं. आपलं तेल छान तापलेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये डोसा टाकून घेते. आपल्याला हे बॅटर जेवढा पातळ हवा असेल तेवढा पातळ तुम्ही बनवू शकता. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. बघूया आपली सुरनळी तयार झाली आहे का. छान मस्त तयार झाली आहे. खमंग सुटलेला आहे कारण की आपण त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं सुद्धा वापरलेलं आहे. त्याच्यामुळे छान असा एक स्मेल येतोय. त्याच्यामध्ये आपण मेथी दाणे पण टाकलेले आहेत. त्याच्यामुळे मस्त असा
सुगंध सुटलेला आहे। ही रेसिपी मला शकीरा भाटकर म्हणून या मॅडमने बनवायला सांगितलेली आहे। थँक्यू सो मच मॅडम की तुम्ही मला ही रेसिपी बनवायला सांगितल्याबद्दल। प्रत्येक गावाकडे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या रेसिपी बनवल्या जातात। खरं तर रेसिपी बनवण्याच्या पद्धती सेम थोड्याशा डिफरंट असतो, त्याच्यामुळे प्रत्येक गावाकडे रेसिपीना नावं वेगवेगळ्या पद्धतीने दिली जातात। आता हा आपण बनवलेला आहे सुरनली हा प्रकार, ह्याला स्वीट डोसा सुद्धा म्हणतात। आणि हेच बेटर जर आपण स्टीम केलं तर आमच्याकडे त्याला सांगणी हा प्रकार बनला जातो। तर मी तुम्हाला ह्याच्या पुढे सुद्धा दाखवणार आहे। आपण हे साधी सुरनली बनवलेली आहे, ह्याच्या पुढे आपण वेगळ्या पद्धतीची बनवतो। बघूया दुसऱ्या बाजूने शिजली आहे का। वाव, दुसऱ्या बाजूने पण छान ब्राऊन झालेली आहे। आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ही अशा प्रकारे आपण सुरनली अशा प्रकारची आपण साधी सुरनली तयार केलेली आहे। आता आपण दुसरी टाकूया। त्याच्यामध्ये तेल आहे, लागलंच तर आपण पुन्हा टाकू। बेटर तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता। एकदम मंद आचेवरती आपण ही शिजवून घेणार आहोत। बघूया ही सुरनली तयार झाली आहे का। वा, छान तयार झाली आहे। आपण ती पलटी केलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने पण थोडीशी ब्राऊन करून घेऊया। बघूया दुसऱ्या बाजूने झालेली आहे का। दुसऱ्या बाजूने सुद्धा अतिशय छान झालेली आहे। आता आपण ह्याच्यावरती सारण टाकूया। मैत्रिणींनो, तुम्हाला एक सिंपल साधी सुरनली बनवून दाखवलेली आहे आणि आता ही दुसरी, त्याच्यावरती आपण जे बनवलेलं सारण आहे ते स्टफ करायचं आहे अशा पद्धतीने। आणि आपण ही अशी फोल्ड करून घेणार आहोत। दोन्ही बाजूने आपली दुसरी सुरनली सुद्धा तयार झालेली आहे। आणि हे आपण आता, मी गॅस बंद करते, आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। दोन्ही प्रकारची सुरनली मी बनवून दाखवलेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या रेसिपी खाली नक्की लाईक करा। ही रेसिपी तुम्ही अगोदर बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला। गोडाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं असेल तसंच तुम्ही ठेवा आणि ही रेसिपी नक्की बनवा। सुरनली आपली तयार आहे दोन्ही प्रकारची।